श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना म्हटलं की भगवान शिवशंकरांच्या काय काय सेवा कराव्या, किती किती सेवा कराव्या आणि त्यांची कृपा प्राप्ती कशी करून घ्यावी, आपल्या मनोकामना कशा पूर्ण होतील, त्यासाठी मी कोणतं पारायण असेल, कोणते मंत्र असेल, कोणते स्तोत्र असेल यांच्या सेवा करू शकते, असे बरेच प्रश्न आपल्या सर्वांना पडलेले असतात आणि आपण त्या सेवा करतो सुद्धा. पण या श्रावण महिन्यामध्ये सर्वात शीघ्र फळ देणारी सेवा, सर्वात लवकर भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून देणारी सेवा आणि आपल्या मनातील अगदी कोणतीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करणारी सेवा म्हणजे पवित्र अशा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आपण 7 दिवसांचं करू शकतो, 3 दिवसांचं करू शकतो आणि 1 दिवसाचं सुद्धा करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये 1 दिवसीय शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कशा पद्धतीने करायचं, नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सुद्धा आपण बघणार आहोत. कारण का बघा, तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल, काही कारणाने जमत नसेल, तर ह्या अध्यायांची जी फलश्रुती आहे, म्हणजे कोणता अध्याय वाचल्याने काय आपल्याला त्याचं फळ मिळतं किंवा कशासाठी वाचायचा हे आपण बघितलं. समजा एखादा अध्याय जर तुम्हाला ती अडचण आहे तर तुम्ही फक्त तोच अध्याय प्रत्येक शनिवार किंवा संपूर्ण श्रावण महिना तुम्ही त्याचं पठण करू शकता, तरीही त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा, 1 दिवसीय पारायण हे आपण श्रावण महिन्यामध्ये यावर्षी 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत, तर प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण करू शकतो किंवा या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये अगदी तुम्ही 1 दिवसीय शिवलीलामृताचं 1 पारायण, 5 पारायण, 7 पारायण केले तरीही चालतील. हे सर्वस्वी आपल्यावर आहे. शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. 14 अध्याय जे आहेत ते पूर्वीपासून आहेत आणि जो 15वा अध्याय आहे तो नंतर ऍड केलेला आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्ण 15 अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही 14 अध्याय वाचन केले तरीही चालेल. आता हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण जे आहे ते अगदी कोणीही करू शकतं. मुलं, मुली, ताई, दादा, विधवा स्त्रिया, लग्न झालेले, न झालेले, अगदी कोणीही करू शकतं. असं कोणतंही बंधन नाही की तुम्ही करायचं, ह्यानी नाही करायचं, त्यानी नाही करायचं. आपली एखादी कोणती इच्छा आहे, मनोकामना आहे, आपल्याला ती पूर्ण करायची आहे, आपण 100% हे पारायण करू शकतो. पारायण करण्यापूर्वी संकल्प करायचा, मी किती पारायण करणार आहे, कशासाठी करणार आहे हे सांगायचं. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या पद्धतीने संकल्प करून आपण हे जे पारायण आहे ते करू शकतो. पारायण करण्याची बघा आता योग्य वेळ कोणती आहे. ज्या वेळेला आपण 3 दिवसाचं 7 दिवसांचं पारायण करतो तर त्यावेळेला संध्याकाळची जी वेळ आहे, प्रदोष काळ ज्याला आपण म्हणतो, तो शिवपूजेसाठी खूप प्रभावी मानला जातो. त्यावेळेला आपण केलं तर शक्य आहे किंवा चालू शकतं. पण आता आपल्याला 1 दिवसाचं पारायण करायचं आहे. एकूण 15 अध्याय आहेत. 1 दिवसाचं पारायण करण्यासाठी कमीत कमी 6 ते 7 तास लागतात. शेवटी आपल्या वाचनाच्या स्पीडवर आहे. त्यामुळे 1 दिवसाचं पारायण करायचं आहे. सोमवारी सकाळी लवकर उठायचं आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. सोमवार आहे त्या दिवशी तर आपल्याला उपवास आहे, काही खाण्याचा वगैरे तर प्रश्नच नाही. पारायण करताना शक्यतो एकाच जागेवर बसून कोणाशी न बोलता न उठता आपण पारायण करायचं असतं. पण 6-7 तास लागतात किंवा शेवटी वाचनाची स्पीड आहे तेवढ्या वेळामध्ये जर आपल्याला बाथरूमला वगैरे जायचं असेल तर आपण जाऊ शकतो. पण त्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहेत आणि कंट्रोल जर झालं तर खूप हे, पण तेवढं शक्य नाहीये. तर आपण मध्ये उठू शकतो. समजा 5 अध्याय झाले की तुम्ही उठू शकता. त्यानंतर चहा, कॉफी, दूध काहीतरी घेऊ शकता. परत 5 अध्याय झाले की तुम्ही उठू शकता, फ्रेश होऊ शकता, चहा कॉफी वगैरे घेऊ शकता. पण शक्यतो खाऊन काहीतरी हे पारायण करायचं नाही किंवा पारायण करत असताना काही खायचं नाही. पारायण झाल्यानंतर आपण श्रावणी सोमवारचा तुम्हाला उपवास असेल, तुमच्याकडे जर दुपारी सोडत असतील तर दुपारी तुम्ही सोडू शकता पारायण झाल्यानंतर, किंवा संध्याकाळी सोडत असतील तर संध्याकाळी तुम्ही सोडू शकता. समजा तुमच्याकडे रात्री श्रावणी सोमवारचा उपवास सोडतात आणि दुपारी तुमचं हे पारायण झालं, त्यानंतर तुम्ही फराळ करू शकता. पण सोमवारच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही, ज्याला वरई म्हटलं जातं. तुम्ही साबुदाणा, साबुदाण्याची खीर, उपवासाचे जे
इतर पदार्थ आहेत ते आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे जे पारायणाची पद्धती आहे, हे 15 अध्याय आहेत ते वाचायचे आहेत. यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काही नाही. अगदी देवघरासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा, आसन घाला आणि आपल्याला पारायण करायला बसायचं आहे. सुरुवातीला या पोथीची पूजा वगैरे करायची, संकल्प करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. नेहमी कोणतंही पारायण असेल, स्तोत्र असेल, मंत्र असेल, याचं किमान आपल्या स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये पठण करायचं असतं. कारण यातील जे स्तोत्र, मंत्र, जे उच्चार शब्द असतात, याने आपल्या घरातील वातावरण सुद्धा शुद्ध होतं आणि आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वास जो आहे तो वाढतो किंवा सकारात्मकता वाढते. त्यामुळे किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये आपल्याला पठण करायचं आहे आणि हे संपूर्ण पारायण आपलं 15व्या अध्यायापर्यंत होईपर्यंत आपल्याला जो दिवा आहे तो प्रज्वलित तेवत ठेवायचा आहे. पारायण झाल्यानंतर या पोथीला असेल आपल्याला काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे. भगवान शिवशंकरांची, भोलेनाथांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपलं जे आसन आहे ते आपल्याला सोडायचं आहे. असं अत्यंत साधं सोपं हे पारायण आहे. आता हे पारायण करताना, एक दिवसीय पारायण करताना नियम काय आहे तर या दिवशी आता तर श्रावण महिना सुरू आहे, नॉनव्हेज तर आपण सर्वांनी सोडलेलं आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला परान्न घ्यायचं नाहीये. परान्न घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण एकच वेळ जेवायचा आहे जर आपल्याला उपवास असेल तर. आणि तुम्ही जर श्रावणी सोमवारचे उपवास करत नसाल तरी सुद्धा तुम्ही हे जे पारायण आहे ते आपण करू शकतो. किंवा इतर दिवशी, आता तुम्ही सोमवारी नाही केलं, श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे तर त्या दिवशी सुद्धा सेम पारायण होईपर्यंत काही खाऊ वगैरे नका आणि ते झाल्यानंतर आपण जेवण करू शकतो आणि नियम सेम असेच आहेत. तर या पद्धतीने पारायण करायचं आहे. आता आपण बघूया कोणता अध्याय वाचल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे. तुम्हाला जर पारायण करणं शक्य नसेल तर तुम्हाला कोणत्या याच्यासाठी जो तुम्हाला अध्याय वाटतं की माझ्या समस्येसाठी हा अध्याय आहे तर तो अध्याय सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त फक्त पठण करू शकता, सोमवार किंवा अगदी रोजच्या रोज. आणि फक्त स्पेसिफिक एखादा अध्याय पठण करायचा असेल तर कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही आहेत. आपल्या वेळेनुसार, आपल्या पद्धतीनुसार आपण वाचन करू शकतो. आता पहिला अध्याय शिवलीलामृतातला वाचल्याने सद्गुरूंची कृपा प्राप्त होते व सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळतं, अडलेली कामे पूर्ण होतात. शिवलीलामृताचा दुसरा अध्याय वाचला असता भगवान शिवाची भक्ती वाढेल, उपासना घडेल आणि भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त होईल. तिसरा अध्याय रोज वाचला असता किंवा आपण तिसरा अध्याय वाचला असता आपल्याला सन्मार्ग मिळेल, पापाचे क्षालन होईल आणि आपल्याला तीर्थयात्रा घडेल. पाचवा अध्याय वाचल्याने संकटे टळतील, शिवाची आराधना वाढेल, गतवैभव पुन्हा मिळेल. सहावा अध्याय वाचला असता शिव उपासनेने वैधव्य टळेल, स्त्रियांचे परम कल्याण होईल, प्राण संकटातून रक्षण होईल. सातवा अध्याय वाचला असता भस्माने मृत्यूवर मात करता येईल, शिवकृपा सदैव राहील. आठवा अध्याय वाचल्याने शंकरांवर पूर्ण श्रद्धा बसेल आणि प्रत्येक संकटातून आपली सुटका होईल. नववा अध्याय वाचल्याने पूर्वजन्मी स्मृती येईल आणि उद्धार होईल. 10वा अध्याय वाचल्याने उमामहेश्वराची कृपा आशीर्वादाने सौभाग्य प्राप्ती व प्रिय व्यक्तीची पूर्ण भेट होईल. 11वा अध्याय वाचल्याने नित्य पारायणाने अपमृत्यू टळेल, शिवलोक प्राप्त होईल, समोरच्यावर आपलं वजन मान सन्मान राहील. 12वा अध्याय वाचल्याने मृत आत्मांना सद्गती मिळेल, बाहेरचा त्रास, बाधा वगैरे या गोष्टी होणार नाहीत, असतील तर त्यांचा नाश होईल. 13वा अध्याय वाचल्याने दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील, मार्गी लागतील, अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल, मुलामुलींचे विवाह जमतील. 14वा अध्याय पठण केल्याने अतिथीचा सत्कार घडेल, विद्या प्राप्त होईल व भगवान शिवशंकरांचे दर्शन घडेल. 15वा अध्याय वाचल्याने संपूर्ण म्हणजे हे शिवलीलामृत जो ग्रंथ आहे तो पठण केल्याचं पुण्य लागेल, भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त होईल. तर या पद्धतीने प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. तर नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी किंवा जेव्हा शक्य असेल त्या एका दिवशी शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचं पारायण नक्की करा. श्री स्वामी समर्थ.